आयन दिगोडे संघ आपण बघतोय सूर्याजी पाटील टायगर यांचा संघ आहे. आयन 11 दिगोडे. सेकंडला फलंदाज आपण बघतोय विश्वजित. नॉट सेकंडला अभिजित. स्ट्राइक विश्वजित ठाकूर. नो स्ट्राइक अभिजित ठाकूर. म्हणजे स्ट्राइक एंडला मोठ्या आणि नो स्ट्राइक एंडला छोट्या ही सलामीची जोडी आयन 11 दिगोडी संघाची. तर गोलंदाजीसाठी सज्ज गोलंदाज महेश ठाकरे. पहिला चेंडू यावेळेस मात्र पहिला चेंडू लाईन बघावी लागणार. लाईन चुकीची आहे. लेगस्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. पंच वाईट चुकून करतायत. अवंतर धावेने खातो उघडलं होतं म्हणजे आयन 11 दिगोडे संघाचं. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक. फलंदाज बाद. विश्वजित ठाकूर बॅक टू पॅव्हेलियन. बिग विकेट. बघा विश्वजित ठाकूर आपण बघतोय शून्यावरती बाद होतोय. नवीन फलंदाज सूरज पाटील येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. बघा विश्वजित ठाकूरची फलंदाजी बघण्यासाठी भरपूर प्रेक्षक आले होते. मात्र विश्वजित ठाकूर शून्यावरती बाद होतोय. महेश ठाकरे यश संपादन करतोय. गोलंदाज महेश. यावेळेस मात्र सूरजने चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. गुड शॉट. षटकाराने आपलं खातं उघडतोय फलंदाज सूरज पाटील. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या दिली 7. एक गडी बाद 7 अशी धावसंख्या. हॅलो चेक. थोडस व्हॉल्यूम द्या विजय मास्टर. महेश ठाकरेने विश्वजितला बाद केलं होतं. मात्र इथे सूरज षटकाराने आपलं खातं उघडतोय. यावेळेस मात्र सूरजने चेंडूला भिरकावून दिलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू 1 बाउंस सीमा पार. 4 धावांसाठी. एक पायरी चढताना वार अंगानं घुमायला. तुझी एक पायरी चढताना वार अंगानं घुमायला. चारने धावसंख्या वाढते. धावसंख्या 11. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या दिगोडे संघाची. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. स्वेलेकच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी. चारने धावसंख्या वाढते. धावसंख्या 15. महेश राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र पायचीचं अपील केलं होतं. फलंदाज बाद होते ते. सूरज पाटील बाद. बिग विकेट. प्रश्न विचारला मला आणि प्रश्नाचे उत्तर सांगतो मी. 11 वयाराधनीला आत्मलिंगाचे म्हणतात त्या होलिंगाला. आत्मलिंगाचे म्हणतात त्या होलिंगाला. कलुळाचं पाणी कशाला ढवळीले नागाच्या पिल्याला.
बघा सूरज पाटील वैयक्तिक 14 धावांवरती बाद होते. अजूनही पॉवर प्ले मधला एक चेंडू शिल्लक आहे P1 मधला. नवीन फलंदाज स्वप्नील येतोय. 2 गडी बाद झालेत आयन 11 दिघोडी संघाचे. धावसंख्या ती 15. 2 बाद 15 अशी धावसंख्या आयन 11 दिघोडी संघाची. आयन 11 दिघोडी संघ आपण बघतोय सूर्याजी पाटील डायगर यांचा हा संघ आहे. पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू गोलंदाज महेश ठाकरे. कोपर एंड कडनं टाकेला फलंदाज स्वप्नील. यावेळेस मात्र स्वप्नीलला फक्त दिशा दिली चेंडूला. मिड ऑफच्या डोक्यावरना चेंडू सीमा पलीकडं. 4 धावांसाठी गुड शॉट. Kiran, 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 Kiran. चला थोडं फास्ट खेळायचंय. अजूनही 2 सामने आहेत. धावसंख्या 19 धावा दिल्यात. महेश ठाकरेने 2 गडी सुद्धा बाद केले आहेत. दुसरे षटक होते गोलंदाज निलेश. ही स्पर्धा आपण बघतोय MB चषक सन 2017 आयोजक आहेत गावदेवी देवीचा पाडा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तब्बल 48 ग्रामीण संघ आजच्या दिवसातील 12 संघ पकडलेत. 48 संघ आतापर्यंत पूर्ण शेरवा खेळ करतोय पॉइंट रिझन मधना. क्षेत्रक्षेत्र चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय फेकी करतोय. 2 धावा इथे येत आहेत. 2 धावाने आपलं खातं उघडतोय फलंदाज अभिजित ठाकूर. 2 धावाने खातं उघडतोय. अभिजित ठाकूर उर्फ छोट्या मात्र विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या मात्र 0 ते बाद झाले होते. मेन पंच आपण बघतोय राम म्हात्रे. स्क्वेअरलेगचे पंच आशिष म्हात्रे आणि गोलंदाज निलेश. यावेळी माझा चेंडू फक्त दिशा दिली. चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे आणि चेंडू सीमा पार जातोय 4 धावांसाठी. खराब क्षेत्ररक्षण. धावसंख्या 4 ने वरती धावसंख्या 25. अभिजितच्या बॅट हॅलो निलेश. यावेळी माझा चेंडू खेळ करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉइंट रिझन मधून. क्षेत्ररक्षक चेंडू मागे त्याच्या आवागाच्या बाहेर. चेंडू सीमा पार 4 धावा. धावसंख्या देती 29. निलेश मात्र कट करायचा प्रयत्न. ऑप्शनच्या बाहेर जाण्याचा चेंडू पंच वाईट चिकून करतायत. 1 धाव मिळते इथे. धावसंख्या 30. बघा चांगली सुरुवात केली आहे
आयन 11 दिघोडी संघाने, कारण की आयन 11 दिघोडी संघ फलंदाज आपण म्हणते विश्वजित ठाकूर शून्यावरती बाद झाले होते. त्यानंतर सूरजने चांगली फलंदाजी दाखवली या मैदानामध्ये. आता मात्र अभिजित ठाकूर यावेळेस मात्र हलक्या खेळायचा प्रयत्न होता. चेंडू ट्रबल होतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या तिथे 31. आता एक नाईट स्पर्धा झाली आपण म्हणले उसाटणे येते. त्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ आहे आयन 11 दिघोडी संघ. ती स्पर्धा जिंकली होती या संघाने. पेटारी संघाला पराभूत केलं होतं मेगा फायनल मध्ये या संघाने. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चेंडू गो. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या धावपलकावर आहे ती 35 धावा धावपलकावरती. आयन 11 दिघोडे संघाची धावसंख्या 35 धावा आपण बघतोय धावपलकावरती. षटक समाप्त होतोय. यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर लेग स्टंप मरून जातोय. द्वितीय चेंडूची समाप्ती ते 2 षटकाचा खेळ संपतोय. धावपलकावर धावा आहेत त्या 35 धावा धावपलकावरती आयन 11 दिघोडे संघाच्या. चला सर्व खेळाडू एकत्र येऊ नका. सामना फास्ट खेळायचा आहे. अजूनही 2 सामने आहेत. दोन षटकात धावा कुठल्या आहेत त्या 35. तिसरं षटक येते गोलंदाज सुभाष ठाकरे. सुभाष कोपर एंड कडनं टाकायला फलंदाज अभिजित ठाकूर. यावेळेस मात्र अभिजित ठाकूरने चेंडूला भिरकावून दिलाय. 6 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 41. बघा विश्वजित ठाकूर बाद झाले मात्र अभिजित ठाकूर चांगली फलंदाजी करतो या मैदानामध्ये. विश्वजित ठाकूर यांचे बंधुराज अभिजित ठाकूर. यावेळेस मात्र चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात येत नाही. 1 धाव मात्र येते मध्ये. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 42 धावा धावपलकावरती आपण बघतोय. ही स्पर्धा आपण बघतोय एमपी ट्रॉफी सन 2017. अनंत मडवी साहेब कोपर व्यासपीठावर सालामंडळचे अनंत मडवी साहेब कोपरगाव. सुभाष यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू. चेंडूला फक्त दिशा. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. स्वप्नीलच्या बॅट मधनं पहिला षटकार. आलिया गावात अजब वरात उगवली चांदणी जणू ही उन्हात कोणाला न्याला पोरगी. बघा 48 धावा धावपलकावर तिसरं षटक मार्गस्थ असताना यावेळेस मात्र पुन्हा लो फुलटा चेंडूला भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पार जातोय 4 धावांसाठी. 50 कंप्लीट. 52 धावा. आपण बघतोय धावपलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना अप्रतिम फलंदाजी आपल्या बघामध्ये स्वप्नीलच्या माध्यमातून. शाखेला फलंदाज स्वप्नील. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मिळते.
धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या देती 53. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 53. आयन 11 दिगोडे संघाची धावसंख्या 2 गडी बाद 53. सुभाष यावेळेस मात्र लाईन बघावी लागणार आहे. लाईन चुकीची, लेगस्टम्पच्या बाहेर जाण्याचा चेंडू. पंच वाईट चुकून करत आहेत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 24. 54. 54 धावा आपण बघतोय धावफलकावरती. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू. चेंडू सीमा पलीकडं. अजून एक षटकार अभिजित ठाकूरच्या बॅटमधून. कारल्याचे डोंगुरा आई माझी बसली गो बसली माहेर घरा. त्याचा पाकाचे महिन्याचे कुणवाला आई आम्ही येताव गो येताव तुझे जत्रेला. उभी कारल्याचे डोंगुरा आई माझी बसली गो बसली माहेर घरा. उभी कारल्याचे डोंगुरा आई माझी बसली गो बसली माहेर घरा. आई तुझी लोणावल्याची वाटू लागतोय खंडाळ्याचा घाटू. मंदिर शिंगरोबाचा छानू त्याला दिला तिला पहिला मानू. उभी कारल्याचे डोंगुरा आई माझी बसली गो बसली माहेर घरा. उभी कारल्याचे डोंगुरा आई माझी बसली गो बसली माहेर घरा. त्याचा पाकाचे विश्वजित ठाकूर शिड्ड्यावरती बाद झाले होते तरी दिगोडे आयन 11 दिगोडे संघाची धाव संख्या 3 षटकात तब्बल 60 धावा कुठल्या आहेत. तर त्यांचे बंधुराज खेळपट्टीवर आहेत. अभिजित ठाकूर आणि स्वप्नील चांगली फलंदाजी करतायत. चौथे षटक येते गोलंदाज किरण. बघा 3 षटकात 60 धावा कुठल्या आहेत. जर आपण या स्पर्धेचा उच्चांक बघितला तर तब्बल 114 धावा कुठल्या होत्या चिकनकर संघाने 5 षटकात. तर या स्पर्धेतील सर्वात निच्चा आपण बघितला तर 29 धावा आयरिश संघाच्या. विशाल म्हात्रे आमच्याकडे बघतायत. नक्कीच 17 आकडा त्यांच्या लक्षात आहे. चौथं षटक घेऊन येते गोलंदाज किरण. किरण मोठा गाव एंडकडनं. यावेळेस मात्र लो फुलटॉस चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फलंदाज बाद. स्वप्नील बाद होते. धावसंख्या ती 60. स्वप्नील वैयक्तिक 19 धावांनी बाद होतोय 7 चेंडूमध्ये. सर्वाधिक धावा 114 आणि निच्चांक 29. गोलंदाज किरण. शाखेला फलंदाज अभिजित. यावेळी मात्र हलक्या जर खेळ करतोय. चेंडू ट्रबल होतोय लॉंग ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते. एक धाव मात्र इथे मिळते. इकडे धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 61. आयन 11 दिगोडे संघ आपण बघतोय. सूर्याजी पाटील डायगर यांचा हा संघ आयन 11 दिगोडे.
तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय ठाकूरपाडा संघ, तसे आमचे सुशील पाटील यांचा संघ कमोटे. यावेळी मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फलंदाज बाद. अजून एक झटका आयन 11 दिगोडे संघाला. राजा बाद होते. नवीन फलंदाज दिगंबर येतोय. चला चला लवकर जायचे दिगंबर. सर ठाकूरपाडा संघ क्षेत्ररक्षण लावायचंय. बघा वाकलांच्या नाईट स्पर्धेमध्ये पहिला सामना असणार आहे. प्रेमनाथ मोरबी वर्सेस भादोवाड असा सामना असेल. तर दिगोडे संघ सुद्धा त्या स्पर्धेत खेळणार आहे टेमगर संघाविरुद्ध. जबरदस्त नाईट स्पर्धा आपण बघितली होती टायगरच्या मैदानात आणि ती स्पर्धा जिंकली मी म्हणजे जीजी स्पोर्ट वाकलन संघाने. सलग 2 वर्ष ती स्पर्धा जिंकली त्या जीजी स्पोर्ट वाकलन संघाने. पहिल्या वर्षी जे भोईरला बाईक मिळाली त्यांशी या वर्षी केतन मात्रे गोलंदाज किरण मोठागाव एंडकडनं राईट ओव्हर द विकेट. यावेळी मात्र चेंडूला हलक्या हाताने घेऊन काढतोय. चेंडू ट्रबल होतोय. एकदा पूर्ण होते. एकच धाव. बघा या षटकात मी म्हणेन किरणने चांगली गोलंदाजी केली आहे. 4 चेंडू टाकलेत, 2 धावा दिल्यात, 2 गडी सुद्धा बाद केलेत. धावसंख्या ती 62. आयन 11 दिगोडे संघाची 62 धावा आपण बघतोय धाव पलकावर. एक चांगला संघ आहे दिगोडे. कारण दिगोडे संघाचा सामना बघण्यासाठी आम्ही गेलो होतो इनामपूर येथे. मात्र मुरबी संघाने पराभूत केलं या दिगोडे संघाला. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 64. रायगड मधले खूप चांगले चांगले संघ आहेत. कामोडे संघ, मुरबी संघ, दिगोडे संघ, दापोली संघामध्ये एक फलंदाज आपण बघतोय विश्वजित म्हात्रे ज्यांनी या सीझन मध्ये 13 अर्धशतक ठोकलेत. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मिळते. पण या षटकात धावा कमी येत आहेत. आपण विचार करतो या षटकात धावा आल्या ते फक्त आणि फक्त 5 धावा दिल्यात किरणने आणि 2 फलंदाज बाद केलेत. अप्रतिम गोलंदाजी केली मी म्हणे किरणने. फक्त 5 धावा केल्या आहेत. शेवटचं षटक घेतो गोलंदाज महेश ठाकरे यानंतर सामना असणार आहे दापोडे वर्सेस प्रेमनाथ मोरबी या दोन्ही संघाच्या नाणेफेकीसाठी. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना प्रेमनाथ मोरबी वर्सेस दापोडे. दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय आणि यातून जिंकणारा संघ तुर्वे संघावर फाईट करेल. महेश यावेळी मात्र चेंडू खेळ करतोय. चेंडू ट्रबल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय, फेकी करतोय. 2 धावा इथे मिळत आहेत. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या होते आयन 11 दिगोडे संघाची 67. 67 धावा धावपलकावरती. रायगड आणि भिवंडीतील आपण बघतोय राहुल आजच्या दिवसात संघ. ठाण्यातील सुद्धा 2 संघ होते मात्र दोन्ही संघ पराभूत झाले. चांगली कामगिरी केली होती दोन्ही संघाने. देवीचा संघाने चांगली कामगिरी केली होती. मी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली होती. यावेळेस मात्र अभिजितने खेळून काढला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय, फेकी करतोय. एकच धाव मिळते. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 68. 68 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ असताना शेवटच्या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. चांगले चांगले संघ आपण बघतोय रायगडमध्ये आलेत आज या स्पर्धेमध्ये.
व एक संघ आहे दापोली संघ, विशाल जितेकरचा संघ. मात्र त्या संघामध्ये फलंदाज आहे विश्वजित म्हात्रे, ज्याने आतापर्यंत या सीझन मध्ये 13 अर्धशतक ठोकलेत असा फलंदाज विश्वजित म्हात्रे, मॅन फ्रॉम दापोली. महेश यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. राहिलेलं काम यष्टिक्षक पूर्ण करतोय सुभाष ठाकरे आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावा आहेत त्या 68. आणि विश्वजित म्हात्रे यांची आमची भेट झाली होती. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. 2 खेळाडू झेल खाली येत आहेत आणि झेल जमिनीला दान होतोय. मग तिसरी धाव पूर्ण होते का? फलंदाज बाद. 2 धावा मिळत आहेत. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या 70. चला फलंदाज लवकर पाठवायचंय. काठोऱ्याने नवस केला एक विराईला, काठोऱ्याने नवस केला एक विराईला, काठोऱ्याने नवस केला एक विराईला, काठोऱ्याने नवस केला एक विराईला. 70 धावा झाल्यात. फलंदाज इथे बाद होते दिगंबर, धावचित होते. नवीन फलंदाज प्रीतम येते 7व्या क्रमांकावरती. 5 गडी बाद झाले दिघोडे संघाचे. धावा आहेत त्या 70. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज महेश ठाकरे. त्यानंतर सामना होणार आहे प्रेमनाथ मोरबी वर्सेस दापोडे. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. बिग 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 षटकार. देणार डीजे. धावसंख्या 76. 76 धावा. 13 चेंडू मध्ये 36 धावांवरती खेळतोय फलंदाज अभिजित ठाकूर उर्फ छोट्या. चला या दापोडे संघाचे संघनायक, मोरबी संघाचे संघनायक इथे आलेले आहेत नाणेफेकीसाठी. दापोडे संघाचे संघनायक यायचे. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 42 धावा केल्यात वैयक्तिक. डीजे. तत्पूर्वी अनंत मडवी कोपरगाव यांचा सत्कार करतील अजय भोईर आमच्या व्यासपीठावर. अनंत मडवी साहेबांचा इथे सत्कार होईल. अजय भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. बघा 82 धावा केल्या आहेत. जर आपण विचार केला तर किरणने चांगली गोलंदाजी केली होती. फक्त 5 धावा दिल्या होत्या. मात्र महेश ठाकरे पुन्हा 17 धावा देते. 2 षटकात महेश ठाकरे तब्बल 36 धावा खर्च केल्या आहेत. बघा ते 83 धावांचं लक्ष ठाकूरपाडा संघासमोर. 5 गडी बाद 82 धावा केल्या आहेत. यानंतर सामना असणार आहे तो म्हणजे दापोडे वर्सेस प्रेमनाथ मोरबी. दोन्ही संघाचे संघनायक. दापोडे झाला नाही काय कोण उडू देता टॉस कोण उडू. हेमंत म्हात्रे साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभास्ते नाणेफेक करायची. हेमंत म्हात्रे साहेब. बघा दोन्ही संघाचे संघनायक आले तिथे. दापोडे संघाचे संघनायक आहेत. प्रेमनाथ मोरबी संघाचे संघनायक आहेत ओमकार पाडेल. एका बाजूला आपण बघतोय भिवंडी मधील संघ दापोडे, तर दुसऱ्या बाजूला रायगड मधून आलेला संघ प्रेमनाथ मोरबी. बघा जेव्हा जेव्हा हा संघ खेळतो, मी म्हणेन प्रेमनाथच्या नावाने हा संघ खेळतो, कधी या संघाचं नाव बदलत नाही. जास्त करून सातत्याने आपलं नाव बघायला मिळतं प्रेमनाथ मोरबी. नक्कीच मला वाटतं ओमकारने नाणेफेकी जिंकली आहे. त्यानंतरचा सामना असेल दापोडे वर्सेस मोरबी. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. 83 धावांचं लक्ष. चला सलामी जोडी पाठवायची आहे ठाकूरपाडा संघ.
सामना जेव्हा सुरू होईल ऐकूया आमचे सहकारी समालोचक राहुल भोईर यांना. डीजे चला क्षेत्ररक्षण लावलेलं बघा. आयन 11 दिगोडे संघाने असं सहकार्य असू दे. चला लवकर फलंदाज पाठवायचे, फास्ट खेळायचंय. अजून आपल्याला 2 सामने खेळायचे आहेत, त्यामुळे फास्ट खेळा. नक्कीच उद्याचा पहिला सामना आपण नक्कीच 2 संघाची नावं पोचवेल. ओ टू राहुल भोईर. यावेळेस पहिला चेंडू घेऊन काढलाय. टीट बोर्ड बॅट जसं तसं उत्तर मैदानावरती पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार. यावेळेस मैदानावरती सुभाष ठाकरेने पहिला चेंडूवरती पहिला दमदार चौका दाखवला. विश्वजित ठाकूर हा चेंडू शॉट बोलला पूल केला. टायमिंग शॉट आहे. शेताच्या जवळपास कोणाचा जज करतायत. जेल होतीये फलंदाज बाद. पहिले चेंडू चौका दाखवला. त्याच्यानंतर मात्र मैदानावरती सुभाष ठाकरे बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. थोडासा पण आवाज द्यायचा आहे. हॅलो हॅलो चेक. धावसंख्या धापलकावरती या दरम्यान येत आहेत. विजय 4 धावा धापलकावरती पहिल्या चेंडूवरती सुभाष ठाकरेने चौकार दाखवला आणि त्याच्यानंतर विश्वजितने कमबॅक केलाय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी विश्वजितच्या माध्यमातून. तर नवीन फलंदाज मैदानावरती गेलाय यावेळेस निलेश. फलंदाज यावेळेस महेश ठाकरे. जबरदस्त क्रिकेटर. सातत्याने चांगला क्रिकेट दाखवला होता. स्वर्गीय रतन पाशवा स्मृती चषकामध्ये चांगली संघाची बांधणी केली होती महेश ठाकरे. चेंडू शॉट बोलत ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू गुडलास पद्धती फेकला होता. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती विश्वजितच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची गोलंदाजी. धावसंख्या धापलकावरती या दरम्यान 4 धावा धापलकावरती 84 धावा लक्ष्याचा पाठलाग करायचे. मैदानावरती सामना जिंकण्यासाठी यावेळेस ठाकूरपाडा संघाला आयन 11 दिगोडे विपक्ष ठाकूरपाडा 2 दिग्गज संघ आमने सामने. चेंडू दरम्यान शॉट बोलवता किप्परच्या पाठी चूक होतीये. शॉट फायनल एकला तोपर्यंत सिंगल कंप्लीट. धावसंख्या अजून 1 ने धावसंख्या धापलकावरती या दरम्यान येत आहेत. विचार जर केला तर 5 धावा धापलकावरती येत आहेत. चांगला आपण सामना मैदानावरती आयन 11 दिगोडे विपक्ष ठाकूरपाडा भिवंडी विभागातील एक दादा संघ. तर दुसऱ्या बाजूला रायगड डिस्ट्रिक्ट मधला छोट्या मोठ्याचा मात्र विश्वजितचा मात्र हा संघ आपण बघतो मैदानावरती. अतिशय चांगले आपण स्पर्धा बघतोय. 4था दिवस स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट केला जातोय जीडीसी ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. हा चेंडू दरम्यान फलंदाज बाद होतोय.
दुसरा झटका मैदानावरती बॅकफुटला ठाकूरपाडा संघ. त्यावेळेस धावसंख्या दाबालकावरती फक्त आणि फक्त 5 धावा दाबालकावरती येत आहेत. विश्वजित चेंडू दरम्यान जबरदस्त गोलंदाजी होते. पहिल्या षटकाचा वाजवी काही संपला गेलाय आणि धावसंख्या दाबालकावरती फक्त आणि फक्त पहिल्या षटकाच्या अखेरीस 5 धावा. विश्वजितच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आणि धावसंख्या दाबालकावरती फक्त आणि फक्त 5 धावा येतात. समंदर वेग कमी का मैदानावरती दिगोडे संघ आपण वेग कमी घ्यायचे बाळा. आपण लवकर कॉल करा मैदानावरती. सामना आपला लवकर 25 मिनिटाचा अवधी असणार आहे. या 25 मिनिटाच्या अवधीमध्ये जर सामना संपवायचा आहे, डीन्स ब्रेक वगैरे होणार नाहीये, याच्या पण दखल घ्या. डीन्स ब्रेक नसणार आहे. तर धावसंख्या दाबालकावरती 5 धावा दाबालकावरती येतात. षटक क्रमांक मात्र पहिलं संपला गेलाय. मैदानावरती विचार जर केला तर विश्वजितच्या माध्यमातून गोलंदाजी बघितली आपण पहिल्या प्रमुख षटकामध्ये. मात्र यावेळेस P2 षटकामध्ये वापर केलेला गोलंदाज निवृत्तीचा वापर केला जाईल. सातत्याने निवृत्ती मात्र कशा रीतीने सातत्याने सुरुवात प्लॅटफॉर्म चांगला मात्र सुरुवात स्ट्रायकर गोलंदाज कसा असावा ज्याने मात्र कमीत कमी धावा खर्च करतो गोलंदाजीचा चांगला मानला जातो. मात्र यावेळेस भरपूर कमी धावा खर्च केला. फक्त 5 धावा खर्च केल्या. 84 धावा तर पाडला करत असताना बॅकफुटला पूर्णपणे मैदानामध्ये यावेळेस ठाकूरपाडा संघ. एका बाजूला भिवंडी परिसरातील दादा संघ ठाकूरपाडा तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती रायगड परिसरातील एक दादा संघ मैदानावरती दिगोडे संघ. धावसंख्या दाबालकावरती फक्त 5 धावा. चला निवृत्ती आपण जरा वेग कमी घ्या प्लीज. फास्ट जरा आपण फास्ट घ्यायचंय. महेश ठाकरे हा चेंडू अपड्राच घेऊन काढला. चेंडू सामने क्षेत्ररक्षण बॅकफुट पडला. एक प्रयत्न होता और सिंगल कंप्लीटचा प्रयत्न होईल का? बॅकअपचा क्षेत्ररक्षक येतो तोपर्यंत खराब क्षेत्ररक्षण. चेंडू 2-2 क्षेत्ररक्षण टेंगामधून जातोय. उरत्रो येतोय. एकूण या धावा असतील 5. थँक्यू डीजे. 5 धावा असतील. तर धावसंख्या दाबालकावरती ओरतुरोच्या चौथरा या 4 धावा येतात आणि धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान आमचे राजू मात्रे देवीच्या पाड्याचे जरी शुभ आगमन झालाय. मान्यवर राजू मात्रे प्रतिष्ठित नागरिक देवीच्या पाड्याचे. तसं आपण जरा वेग कमी का बा जरा लवकर आपण थोडस घाई करायची मैदानावरती कारण का अजून आपला एक सामना कव्हर करायचा आहे. त्या अनुषंगाने आतापर्यंत 5 मधून 4 मिनिटं होत आहेत. आपण लवकर सामना सुरू करा आणि 25 मिनिटाच्या अवधीमध्ये आपण सामना संपवायचा आहे. स्ट्रायकर फलंदाज सागर संगनायक हा चेंडू दरम्यान अनसाईडला घेऊन काढला. चेंडू जातोय दरम्यान मिडॉन सोडा चेंडूची फील्ड होती पण सिंगल कंप्लीटचा प्रयत्न होतोय का? चीत्याच्या वेगाने मात्र बघता यावेळेस गरज होती का असा प्रश्न चिन्ह. डावचीच्या माध्यमातून महेश ठाकरे बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. महेश ठाकरे जास्त घाई होती महेशला कारण का दुसरा घेण्याचा प्रश्न चिन्ह मोठा असेल गरज होती का असा प्रश्न चिन्ह. सिंगल कंप्लीट झाली होती आणि 2 धावा पूर्ण करायचा प्रयत्न होता. तसे का होत नाहीये कारण का सागर मात्र यावेळेस कॉल नव्हता दिला. कॉल दिला होता महेशने की आपल्या 2 धावा कंप्लीट करायच्या आहेत. तोपर्यंत विकेटचे बदल धावचीच्या माध्यमातून दुसरा झटका मैदानावरती सुभाष ठाकरे त्याच्यानंतर महेश ठाकरे बाद होतोय. बॅकफुटला पूर्णपणे ठाकूरपाडा संघ. या ठाकूरपाडा संघाने भरपूर स्वप्न राखले असतील की आपण सामना चांगला क्रिकेट टाकू या स्पर्धेमध्ये. तो ठाकूरपाडा संघ मात्र यावेळेस बॅकफुटला गेलाय कारण का महेश ठाकरे सुभाष ठाकरे बाद झालाय आणि त्याच्या पाठोपाठ मैदानाच्या बाहेर यावेळेस मैदानावरती जिम्मेदारी सोपून आलाय. यावेळेस मैदानावरती
फलंदाज महेश ठाकरे बॅक टू पेव्हिलियन. सागर हा चेंडू निवृत्तीचा ऑनसेल माझा प्रयत्न होता, कल्याचा वापर नाही, मात्र चेंडू यावेळेस लेग स्टिक सोडून जातोय. आम्हाला पंच सांगतायत राम आदरे. लाईन चुकीची. हा चेंडू डाव्या स्टिकच्या बाहेर होता, आम्हाला पंच सांगतायत. हा चेंडू स्वेरे. धावसंख्या दाबालकावरती 12 धावा. 12 धावा दाबालकावरती येत आहेत. भरपूर विषय तर 84 धावीची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. भरपूर मोठा लक्षाचा पाठलाग सर्वात जास्त धावा. हा चेंडू भेट गावून दिला. स्क्रीन समोर घ्यायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक 2-2 येतात. कॉल नाहीये. मिजेन गिल चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण करा यावेळेस. फलंदाज बाद होतोय. DJ Gulshan in the mix. संघाच्या रेजिमेंटच्या माध्यमातून धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान येत आहेत. विषय जगेल तर फक्त आणि फक्त 12 दाबालकावरती तिसरा फलंदाज बाद झाला संघनायक. चेंडू स्ट्रॉंग अपील. पंचानी अपील उचलून लावली आहे. फलंदाज बाद. आत्मविश्वास पूर्णपणे गमावल्या मैदानावरती. विचार जर केला तर यावेळेचा ठाकूरपाडा संघाने धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत फक्त आणि फक्त 12 धावा दाबालकावरती. अजून एक फलंदाज बाद झाला मैदानावरती. जिम्मेदारी घेत नाहीये मैदानावरती. फलंदाज बाद झाला हरीश. सागर बाद झाला. निलेश बाद झालाय. महेश ठाकरे बाद झाला. सुभाष ठाकरे बाद झालाय. 6व्या आणि 7व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती बॅकफुटला ठाकरेपाडा संघा. चेंडू दरम्यान आउटसाइड ऑफ स्टंप. चेंडू मात्र यावेळेस जातोय कीपरच्या बाडी. शॉर्ट दरम्यान चेंडूची फील्ड होतीये तोपर्यंत फक्त की सिंगल कंप्लीट. धावसंख्या दाबालकावरती 1 निवडते. धावसंख्या दाबालकावरती फक्त आणि फक्त 13 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना चुका करतो सातत्याने विचार मैदानावरती. यावेळी ठाकूरपाडा संघ ज्या ठाकूरपाडा संघाच्या माध्यमातून अपेक्षा होती संघ चांगलं क्रिकेट दाखवेल. चेंडू चेंडू मात्र यावेळेस घेऊन काढलाय शॉटरमॅनला. चेंडूची फील्ड होतीये. गली मध्ये 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. सर्कल पाबंदी संपली आणि धावसंख्या दाबालकावरती फक्त आणि फक्त नोंदवली आहे 14 धावा दाबालकावरती. प्रति षटकामागे 7.00 सरासरी गाठली मैदानावरती. यावेळेस विषय जर केला तर या ठाकूरपाडा संघाने चला वेळ कमी घ्या आपण मैदानावरती. आयन 11 दिगोडा संघ आपण वेळ कमी घ्या. आपण क्विक फास्ट खेळायचा. आपण जर लवकर खेळायचंय की दिगोडा संघ मित्राचा धावसंख्या दाबालकावरती 14 धावा येतात. आमचे शैलेश भुईर कॅमेरामॅन नक्कीच विजय माध्यमातून स्पर्धेचा प्रत्यक्ष निरीक्षण वेस तुमच्यापर्यंत युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे सूरज म्हात्रे जल्पेश भुईर. चेंडू ऑन साईडला मारायचा प्रयत्न होता. चेंडू वेळ संपर्क अजिबात येत नाही. फलंदाज चार निश्चित. परंतु गोलंदाज आपल्या सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज सज्ज होतो विश्वजित. विश्वजित ठाकूर चेंडू उसकर विकेट चुडला घेऊन काढला. स्वेलिंग झोनला क्षेत्ररक्षक कोणच नाही जवळपास. तोपर्यंत आउटफील्ड पास आहे. चुडल्याच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू वन बॉल ऑन द रोप. चौकार.
डीझी. ज्ञानी माल बोलवली रात घालवली पोरी पिंगा. धावसंख्या अजून 4 निवडले. धावसंख्या धापलकावरती आता मात्र 18 धावा येत आहेत. तर फलंदाज मात्र चौका दाखवतोय. चेंडू दरम्यान शॉटम पुलदा फुल केला चेंडूला. चेंडू जातोय मिड विकेट झोनला. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षण असो पैकी ऑन द स्टंप. तोपर्यंत फक्त सिंगल येते. सिंगल डबलच्या माध्यमातून जर वाटचाल केली सामन्यामध्ये जिंकणे भरपूर अवघड होणारे ठाकूरपाडा संघाला. धावसंख्या धापलकावरती 19 धावा. षटक क्रमांक मार्ग असते 3रा विश्वजित ठाकूर. चेंडू ऑन साईड क्लिक केला आहे. शॉट मिड विकेटला चेंडूची फील्ड होती तोपर्यंत फक्त सिंगल. साधारण विश्वजित ठाकूरचं मात्र कौतुक केलं पाहिजे. सातत्याने गोलंदाजी किंवा फलंदाजी असो सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट सर्वात गोष्ट आपण बघू शकाल. चेंडू ऑन साईडला बीट गाऊन दिला. टायमिंग शॉट होता. चांगला ट्राय केलं क्षेत्ररक्षक होते यावेळेस तिकडे प्रीतम. स्वतः स्टेज केला झोकून दिलं स्वतः तोपर्यंत. या धावा येत आहेत. 2 धावा येत आहेत. धावसंख्या धापलकावरती 22. 22 धावा धापलकावरती येत आहेत. चेंडू करा फेकलाय. बेडकावून दिलाय मिड विकेट झोनला. षटकार. तर धावसंख्या धापलकावरती आतापर्यंत येते षटकाराने 28 धावा धापलकावरती. तब्बल विजय तर 84 धावेची गरज असताना 88 धावा धापलकावरती 28 धावा धापलकावरती येतात. जिंकण्यासाठी तब्बल 56 धावेची गरज असणार आहे. 12 चेंडू 56 धावेची गरज आहे. सर आपण जर लवकर घ्यायचे आहे 11 दिगोडे सूर्याची पाडील पुरस्कार ते पॅकर्स या संघाचे टायगरचे. धावसंख्या धापलकावरती आतापर्यंत येत आहेत 28 धावा. चेंडू ऑन साईड क्लिक केला आहे. क्षेत्ररक्षक कोणच नाहीये. चेंडू जातो मिड विकेट झोन. चेंडूची फील्ड होती तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. फेकी मात्र एक्युरेट नव्हती तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 निवडली. धावसंख्या धापलकावरती 30 धावा येत आहेत. अभिजित ठाकूर तर यावेळेस मैदानामध्ये सातत्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण बघतोय. अभिजित ठाकूरच्या माध्यमातून सामना आपण बघतोय मैदानामध्ये. दिगोडी विपक्ष ठाकूरपाडा 2 दिग्गज संघांमध्ये. फलंदाज बाद. धावसंख्या धापलकावरती येताना फक्त 30 धावा धापलकावरती. फलंदाज एक बाद झालाय. बॅकफुटला पूर्णपणे मैदानावरती 20 जर केला तर यावेळेस ठाकूरपाडा संघ नवीन फलंदाज मैदानावरती 8व्या क्रमांकाचा गेला आहे शैलेश अभिजित ठाकूर. चेंडू दरम्यान चेंडू गुडला स्पर्धा फेकला होता. चेंडूपर्यंत टेकअप होतोय. ऑनसाइड मारण्याचा प्रयत्न. उरलेला काम रक्षकामध्ये चोखपणे बजावलाय. डॉट बॉल.
धावसंख्या स्थगित. धावसंख्या दाबाल 30 धावा. यापुढे सामना असणारे प्रेमनाथ मोरबी विपक्ष दापोडे. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला भेटेल. हा चेंडू थोडासा पाठवून वापर केला. चेंडू विकेट. चेंडूची फील्ड होतीये तोपर्यंत फक्त सिंगल. धावसंख्या दाबाल होती अजून एक नाही. धावसंख्या फक्त 31 धावा. षटक क्रमांक मार्ग असते यावेळेस 4. अभिजित ठाकूरचा वापर केला गेला. 4थ्या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू फेकलेत 5 आणि धावा खर्च गेले 3. एका फलंदाजा मात्र पेवणेकर असा दाखवलाय. चेंडू दरम्यान षटक क्रमांक संपलाय 4 आणि धावसंख्या दाबालकावरती फक्त 31 धावा. फास्ट घ्यायचा आपण एकत्र येऊ नका. अभिजित ते विश्वजित ठाकूर आपण जर सहकार्य करा. लवकरात लवकर आपण खेळायचा प्रयत्न करा. तुम्हाला सुद्धा नाईट स्पर्धेमध्ये खेळायचं आमच्या मोरबी संघाला सुद्धा जायचे. ओमकार पाटील मगाशी बोलतो आता पहिला सामना असेल. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद धन्यवाद. धावसंख्या दाबालकावरती तर अंतिम षटक. तो गोलंदाज अजय. चला आपण जर लवकरात लवकर सामना सुरू करा प्लीज. दापोडे मैदानावरती दिगोडे संघ आहे. दिगोडे संघाचा आपण वेळ कमी घ्या. 20च्या जगात आपण सामना एकतर्फी बघतोय. सातत्याने जास्तीत जास्त धावा उभारल्या. 83 धावा उभारल्या. 84 धावाचा पाठला करत मात्र पूर्णपणे बॅकफुटला मैदानावरती ठाकूरपाडा संघ. हा चेंडू बोल केला ऑन साईडला. क्षेत्रशाती वेगाने येतोय. जज करतोय फलंदाज बाद. डीजे. चेंडू पिटकावून दिलाय. फ्लॅटर षटकार 6 धावा. यतीश मधून षटकार. धावसंख्या दाबालकावरती 6 आणि वाढेल. धन्यवाद डीजे. धावसंख्या दाबालकावरती 37 धावा येतात. 37 धावा दाबालकावरती. अंतिम षटक मार्गाचा असणारे फक्त औपचारिकता उरले सामन्यामध्ये. नंतर याच्या पुढील सामना असणार बिग फाईट सामना दापोडी बनाम प्रेमनाथ मोरबी. चेंडू स्लोवर फेकला होता. पंच आम्हाला सांगतायत आमचे आशिष बिलॉंग फॉर दिविसापाडा. धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत येत आहे विचार 38 धावा दाबालकावरती. चेंडू माझा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. चेंडू तो गली रिजनला तोपर्यंत फक्त सिंगल. फक्त चेंडू शिल्लक असणार आहे त्यावेळेस 3 चेंडू बाकी असतील. फक्त औपचारिकता सामन्यातील बाकी आहे. तत्पूर्वी आमच्या सोबत एक ठाकूरपाड्याचे एक चांगले समालोचक सुनील पवार यांचा इथे सत्कार होईल. मी शालिक म्हात्रे साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचे. शालिक म्हात्रे साहेब यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते ठाकूरपाड्याचे सुनील पवार एक चांगले समालोचक आहेत भिवंडीचे. त्यांचा इथे सत्कार केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. मी त्यांच्याबरोबर समालोचन केलं होतं ठाकूरपाडा येथे. शालिक म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सुनील पवार ठाकूरपाडा एक जबरदस्त समालोचक भिवंडीचे त्यांचा सत्कार केला जातोय. ओटू राहुल. थँक्यू निधी. नक्कीच आमचे समालोचक भिवंडीचे माझा प्रयत्न होता. फर्स्ट सामन्यामध्ये मजा निघून गेली कारण प्रेक्षक वर्गांना आपण मजा बघितली खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. तब्बल चांगल्या प्रकारचं क्रिकेट. मात्र खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये सातत्याने पूर्णपणे बॅकफुटला दबाव प्रेशर सातत्याने बघितलं आपण मैदानावरती. चेंडू माझा प्रयत्न होता. चेंडू गुडलॅन्स मध्ये फेकला. सामना संपलाय. सामना एकतर्फी जिंकला मैदानावरती विचार जर केला तर दिगोडे संघाने. तर दिगोडे संघ शुभेच्छा द्यायच्या आहेत लगेच. दिगोडे संघ आपण शुभेच्छा द्यायच्या. दिगोडे संघ आपण जायचं मैदानाच्या आतमध्ये. दिगोडे संघाला शुभेच्छा द्यायच्या आहेत. त्यापेक्षा ठाकूरपाडा संघ शुभेच्छा द्या त्यांना पुढच्या फेरीसाठी. विश्वजित ठाकूर मोठ्या नावाचा
बैरी तांडी घोडे गावाचा विश्वजित Thank you, DJ. ठाकूर मोठ्या नावाचा थँक्यू डीजे महेश जर आपण शुभेच्छा महेश ठाकरे आपण शुभेच्छा द्यायचे आहेत पुढच्या सामन्यासाठी मैदानावरती शुभेच्छा द्यायच्या आहेत कारण काही स्टँडर्ड आहे या डोंबिवली क्रिकेट शिस्त डिसिप्लिन या डोंबिवली क्रिकेटला भरपूर सातत्याने मात्र ती शिस्त ती जपन केली जाते नक्कीच पुढच्या फेरीसाठी शुभेच्छा द्यायच्यात विश्वजित ठाकूरला आणि त्यांच्या पूर्ण संघाला शुभेच्छा देतात आमच्या यावेळेस ठाकूरपाडा संघ हरकत नाहीये अडलक सामना गमन मात्र या स्पर्धेमध्ये मी सहभाग नोंदवल्याबद्दल तुमचा मी खूप खूप आभार महेश ठाकरे असू त्याच्यानंतर सर्वांचा मी आभार व्यक्त करतोय सागर त्यांचे संघ नायक हरकत नाहीये पण पुढच्या स्पर्धेमध्ये चांगलं क्रिकेट दाखवू हे चांगलं क्रिकेट आपण त्यांच्या माध्यमातून बघू मॅन ऑफ द मॅच बॅटमन भूषण पाटील ऋषी नाईक बॅटमन वाळवाला थँक्यू डीजे थँक्यू डीजे उस्मान पटेल तनुजाचा रायगडचा टायगर विश्वजित ठाकूर तर मॅन ऑफ द मॅच सामन्याचा अभिजित ठाकूर नक्कीच अभिजित ठाकूर याचा मॅन ऑफ द मॅच सामन्याचा आम्ही अभिजित संपर्क साधूच तत्पूर्वी अभिजितच्या माध्यमातून विचार जर केला तर मॅन ऑफ द मॅच सामन्याचा अभिजित ठाकूर सन्मानित करते आमचे व्यासपीठांचे मान्यवर नक्कीच अभिजित बघितलं चांगला क्रिकेट दाखवला मैदानावरती तर सर्वात आधी या स्पर्धेबद्दल आपण दोन शब्द कारण का तुम्हाला स्पर्धा कशी वाटते डोंबिवली नगरीमध्ये स्पर्धा तुम्ही सातत्याने या विभागामध्ये खेळता इथे घेऊन कसं वाटतं तुम्हाला स्पर्धा चांगली आहे कारण स्पर्धेला आम्हाला खेळायला चान्स दिला त्याबद्दल तुमचा आभार कारण अशी शिस्तबद्ध क्रिकेट स्पर्धा ही इथं डोंबिवलीमध्ये होते ठीक आहे नक्कीच अजून एक प्रश्न विषय जर सातत्याने तुम्ही भरपूर लांबून बिलॉंग करता मग यावेळेस तुम्ही वेळेवरती इथे उपस्थित राहिले कारण सध्या तुम्हाला पॅरेंट्स कुठे याच्या आधी कुठे पॅरेंट वगैरे लागली होती डोंबिवलीमध्ये खेळताना नाही कारण कार्डीच्या मैदानात सुद्धा आम्ही 7:30ला उपस्थित झालो होतो 8:30चा राऊंड होता आम्ही 7:30ला उपस्थित झालो होतो आम्हाला कधीच पेनल्टी लागली नाही अजून थँक्यू अभिजित कारण का अभिजितच्या माध्यमातून वेळेला अतिशय महत्व देतात ते आमचे अनिल भोईर यांना विनंती करत आपले शुभाश आपण अभिजित ठाकूरला मात्र यावेळेस सन्मानित करायचं जबरदस्त क्रिकेट अभिजितच्या माध्यमातून नक्कीच त्यांचे पॅकर्स त्यांचे पुरस्कार ते सूर्याजी पाणी सुद्धा आमच्यामध्ये येत आहेत जबरदस्त क्रिकेट बघितला आणि खरंच डिसिप्लिन शिस्त भरपूर आहे